मित्रांनो, काही लोकांना जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल इतका तिरस्कार आहे की त्यांना जे आहे जेव्हा केव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बौद्ध समाजाची इज्जत काढायचं काम करत असतात. परंतु या लोकांच्या गांडीवरती जेव्हा रट्टे पडतात तेव्हा या लोकांना अक्कल यायला लागते आणि तेव्हा यांना समजायला लागतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ताकद काय आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा कट्टर प्रवर्ग कसा आहे. तर आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागायला सुरुवात करतात. सर्वात अगोदर मित्रांनो हा व्हिडिओ पहा. ह्या व्हिडिओमध्ये हा नालायक माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करतो. याच्या हातामध्ये एक ताट दिसतो. हा जेवण करत खुर्चीवरती बसलेला आहे, परंतु याला थोडी अक्कल नाही आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकदम अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करताना दिसतोय. परंतु जेव्हा याला समजलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अन्वयी येऊन याच्या गांडीवरती रट्टे देते तेव्हा याचं काय होईल याला समजेल असं याला समजायला लागितलं आणि त्यानंतर जे आहे थेट यांनी काय केलं ते पहा. मैं सागर राजपूत, एक दिन पार्टी में हम दोनों के बीच में हंसी मजाक हो रहा था. मैं हंसे नशे की हालत में बाबा भीमराव अम्बेडकर को अपशब्द का प्रयोग किया. उसके लिए मैं बाबा भीमराव अम्बेडकर के चाहने वालों से माफ़ी मांगना चाहता हूं. अगर दोबारा गलती भविष्य में कभी बाबा भीमराव अम्बेडकर के प्रति मेरे से हो तो मेरे साथ सख्त करा. त्यानंतर याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तर माफी मागितलीच, परंतु त्याने संपूर्ण बौद्ध समाजाची देखील माफी मागितली आणि याला माफी मागावीच लागणार होती. याला माहीत होतं जर कधी आपण आंबेडकरवाद्यांच्या किंवा भीमसैनिकांच्या हातामध्ये सापडलो तर आपल्याला फार फोडून काढतील, आपल्याला फार झोडून काढतील. त्यामुळे याने सर्वात अगोदर स्वतःचं नाव सांगितल्याचं नाव आहे सागर राजपूत आणि हा आता म्हणतोय की मला माफ करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती महान आहेत मला माहीत आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्या सर्वांमध्ये समानता स्वातंत्र्यता ह्या गोष्टी प्रस्थापित झालेल्या आहेत. तरी मित्रांनो, अशा लोकांना जे यांनी जर असा गुन्हा केला तर यांना पकडून फक्त रट्टेच द्यायला पाहिजे. त्याशिवाय ही असली नालायक अवलाद सुधरत नाही किंवा अशी नालायक लोक जे आहेत ती सुधरत नाहीत. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे जर असल्या कुठल्या नालायकाचा व्हिडिओ असेल तर खाली कॉमेंटमध्ये आम्हाला सेंड करायला विसरू नका.